यावेळी सोलो ट्रॅव्हलिंग करत मी पोहोचले मध्य प्रदेशातल्या महेश्वरमध्ये। तुम्हारो महेश्वरमा स्वागत छे। इथे मी गावातील मातीच्या घरात राहिले, अगदी अस्सल पारंपरिक निमाडी पदार्थ चाखले, महेश्वरी साड्यांची निर्मिती बघितली, महेश्वरचा घाट किल्ला मंदिरं बघत मनसोक्त फिरले, नर्मदा मैयाची सोबतही तिथे अनुभवली। नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे महेश्वरमधल्या माझ्या आनंदी एकल प्रवासावर। ही आहे नर्मदा मैया, वैराग्याची अधिष्ठात्री। तिच्या नावाचाच अर्थ आनंददायिनी असा आहे। सातपुडा आणि विंध्य या दोन पर्वतरांगांच्या बरोबर मधून ती वाहते। मध्य प्रदेशातील तिच्या या खोऱ्यातील भागाला निमाड म्हणतात आणि तिच्या काठी वसलेलं हे गाव आहे निमाडमधील नावडा तौली। इथे महेश्वर जवळ ती शांत, संथ आणि एका लयीत वाहत होती। तिची ही लय इथल्या लोकांच्या जीवनातही अवतरलेली दिसली। नर्मदे हर, तुम्हारो महेश्वरमा स्वागत छे। तर मी आता निमाडी भाषेत तुमचं मध्य प्रदेशातल्या या महेश्वरमध्ये स्वागत केलं। तर मी आता महेश्वरमध्ये आहे, अर्थात माझ्या समोर तिकडे महेश्वरचा घाट आहे आणि मी जिथे उभी आहे ते गाव आहे नावडा तौली म्हणून। तर या गावात रामघाट म्हणून आहे, तर तिथं मी थांबली आहे आणि अतिशय सुंदर हा घाट आहे। नावडा तौली या गावात जास्ती करून नाविक आहेत। निमाडी भाषेत नावडा म्हणजे नाविक आणि तौली म्हणजे टेकडी। नर्मदा मैयाच्या काठी टेकडीवर वसलेलं नाविकांचं हे गाव आहे। इथल्या प्रत्येकाच्या अंगात पोहण्याचं, नाव चालवण्याचं कसब मुरलेलं आहे। तिथे मला ही मुलगी कायाक घेऊन जाताना दिसली। नमस्ते, मेरा नाम भारती केवट है। ये मेरी बोट है कयाक सलालम। इससे मैं रोज़ स्कूल जाती हूँ और मुझे 5 मिनट लगते हैं। 5 मिनट में मैं महेश्वर पहुँच के स्कूल बस से स्कूल जाती हूँ। दररोज नर्मदेच्या पात्रातून कायाक चालवत शाळेला जाणं हा काय अनुभव असेल ना। नावडा तौली या गावात ताम्रपाषाण युगातील गोष्टी मिळाल्या होत्या। अशा ऐतिहासिक धार्मिक गावात मी राहिले होते आणि शांततेचे क्षण वेचत होते। आणि ज्या होमस्टेमध्ये मी राहिले होते तोही विशेष होता। शेणाने लिंपलेला कौलारू असा हा सुंदर होमस्टे। या चंदा काकू आणि त्यांच्या मुली हा होमस्टे चालवतात। याचं नाव आहे कीर्ती केवट होमस्टे। तर इकडे नर्मदा मैयाचा घाट आहे आणि याच्या समोरच बरोबर होमस्टे आहे जिथे मी राहिली आहे। तर इकडे त्यांचं राहतं घर आहे आणि या बाजूला ही आपली रूम आहे। असा होमस्टे आहे। किती सुंदर सुंदर वारली पेंटिंग केलं आहे बघा इथे। आणि इथे खाली अशी झाडं लावलेली आहेत आणि असा सुंदर परिसर आहे इथला आजूबाजूचा। आणि या बाजूला असं खळा आहे, याला काय म्हणतात मी ते विचारून सांगते इथल्या भाषेत काय म्हणतात। तर इथे अशी छान खाट टाकलेली आहे। इथे बसून गप्पा मारू शकतो किंवा इथे बसून छान जेवणाचाही आस्वाद घेऊ शकतो। आणि या बाजूला आहे आपली रूममध्ये एक मोठा लाकडी बेड आहे आणि प्रशस्त रूम आहे अगदी। वॉशरूममध्येही गरम पाण्यासहित सगळ्या सुविधा आहेत आणि स्वच्छ आहे। उन्हाळ्यासाठी मोठ्या कूलरची सोय आहे, टेबल, खुर्ची, कपाटही आहे। आणि सगळ्यात सुंदर भाग म्हणजे रूममधील ही खिडकी। या खिडकीत बसलं की समोर नर्मदा मैयाचं दर्शन होत राहतं। आणि हा होमस्टे सुद्धा त्यांनी स्वतःच्या हाताने लिंपलाय। कीर्ती केवट यांना तर मध्य प्रदेश सरकारनं क्रीडा क्षेत्रातील एकलव्य पुरस्कारानं सन्मानित केले। माझी तर अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे त्यांनी काळजी घेतली। इथं इतका आपलेपणा होता की घरापासून दूर एकटे आहोत असं मला जाणवलंही नाही। तिथे मला त्यांनी अस्सल निमाडी पदार्थ खाऊ घातले, त्याविषयी नंतर सांगेनच।
सुंदर सजावट केलेला मध्य प्रदेशातल्या गावातील हा कौलारू टुमदार होमस्टे. काकूंनी पूजा झाल्यावर मला निमाडचा खास पदार्थ करून दिला. आता काकूंनी मला इथली मिठी पोळी खायला दिली. तर मिठी पोळी काय आहे तर ती पुरणपोळीच आहे, पुरणपोळीसारखीच आहे. फक्त आपल्या इथे कसे उंडा करून त्यामध्ये आपण पुरण भरतो आणि मग लाटतो. तर इथे काय करतात की 2 सेपरेट रोटी त्यांच्या भाषेत लाटतात आणि मधी पुरणाचा एक लेअर असतो आणि मग ती भाजली की मिठी पोळी तयार होते. मी दाखवते कशी आहे. भरपूर पुरण भरलेली जाड अशी ही मिठी पोळी असते. ही मिठी पोळी निमाडी खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. इतकं त्यामध्ये भरभरून पुरण भरलं ना तर जो गव्हाचा म्हणजे पोळीचा टेस्ट आहे तो खूप कमी लागतो आणि पुरणाचीच टेस्ट जास्त लागते. खूप सुंदर केली आहे. मिठी पोळी ही तर फक्त झलक होती, पण निमाडच्या खाद्य संस्कृतीत कुठल्या पदार्थाला मान आहे माहिती आहे? सुकवलेल्या आंबाडीच्या भाजीला. आपल्या इकडे कसे कार्यक्रमाला श्रीखंडपुरी मसाले भात असतो तसं इथं ही आंबाडीची भाजी असते. पण या आंबाडीची भाजीची खासियत काय आहे माहिती आहे का? तर ती सुकवली जाते आधी. तिची पानं असतात आंबाडीची, तर ती सुकवली जातात आणि मग ती स्टोअर केली जातात आणि त्याची भाजी केली जाते. तर ती आंबाडीची भाजी आणि मके की रोटी असा आजचा बेत आहे. ये भाजी अमाड़ी की है, ये निमाड़ की फेवरेट अमाड़ी की भाजी है. जैसे भी मेहमान आते हैं तो क्या बनाए, अमाड़ी की भाजी और मक्की की रोटी बना दो. सारे त्योहार हो गए इसीलिए स्टोर करके रखना पड़ती है इसे. अच्छा. हाँ, क्योंकि ये साल भर में एक ही बार आती है अमाड़ी की भाजी. हाँ, और हमारा भी मन किया क्या खाना है, अमाड़ी की भाजी खाना है, चलो बनाओ. इसीलिए रखते हैं इसे. तुम्हाला पटणार नाही, पण या सुकलेल्या आंबाडीला इतकी डिमांड आहे, मानाचं स्थान आहे की 2000 रुपये किलोनं ही सुकलेली आंबाडी खरेदी करतात. मक्याची रोटीसुद्धा भाजून तयार झाली. तर आंबाडीची भाजी इथे ना तेल घालून खातात. म्हणजे तेल घ्यायचं थोडंसं आणि ते भाजीवरती असं घालायचं आणि भाजी खायला चालू करायची. मी आता रोटी आणि आंबाडीची भाजी खाऊन बघते. तर आता आंबाडीची भाजी खाल्ली ना तर ती ते पिळून घेत नाहीत, तर ती तशीच फक्त पाणी काढून ठेवतात. त्यामुळे ती अशी थोडीशी आंबट लागते चवीला आणि त्यामध्ये जे मसाले घातले होते त्याची अशी छान अशी झकास अशी टेस्ट येते आणि मस्त. म्हणजे हे मक्याच्या रोटीसोबत मी पहिल्यांदाच खाते आहे. तर म्हणजे ही भाजीच मी पहिल्यांदा खाती आहे अशी सुकवून केलेल्या आंबाडीची. तर खूपच मस्त लागतं हे. अशी आंबाडीची भाजी खायला मिळेल याची मी कल्पनाच केली नव्हती. निमाडच्या खाद्य संस्कृतीतल्या या खास भाजीचा अगदी मनसोक्त आस्वाद घेतला. पलीकडच्या तीरावर असणारं महेश्वर मला खुणावत होतं. जेवण झाल्यावर मी महेश्वरकडे जायला निघाले. जेवून मी थोडीशी विश्रांती घेतली आणि आत्ता चालली आहे महेश्वरकडे जायला. तर इथून बोटी असतात तिकडे जाण्यासाठी, तर त्या बोटीने मी आता जातीये महेश्वरला. बोटीने तिकडे पोहोचायला साधारण 5 ते 10 मिनिटं लागतात. बोट जशी जशी जवळ जाऊ लागली तसं महेश्वरचं सौंदर्य डोळ्यात भरू लागलं. धन्यवाद जी. तर अशा पद्धतीने मी महेश्वरच्या घाटावरती पोहोचली आहे. आता एक एक भाग आपण एक्सप्लोअर करत जाऊयात. गेल्या गेल्या दिसतो तो महेश्वरचा किल्ला. किल्ल्याकडे जायच्या पायऱ्या, भलं मोठं प्रवेशद्वार, त्यावरील देखणी शिल्प असं हे किल्ल्याचं वैभव नजर टिपू लागते. महेश्वर बघायची सुरुवात मी केली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना वंदन करून. 18व्या शतकाच्या मराठ्यांच्या इतिहासातील तेजस्वी धर्मपरायण शासक त्या होत्या. लोकमाता, पुण्यश्लोक, गंगाजल निर्मळ अशा अनेक उपाधी स्वतः जनतेनं त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर मी राजवाडा बघायला गेले. किती सुंदर आहे माहिती आहे हा राजवाडा. मध्यभागी चौक, बाजूने पडवी
लाकडी बांधकाम असलेला हा राजवाडा साधेपणातील सौंदर्य खुलून दाखवतो. या पांढऱ्या शुभ्र स्वच्छ गादीवर बसून अहिल्याबाईंनी निष्कलंक पारदर्शी न्यायदान केलं आणि दौलतीचा हिशोबही सांभाळला. युद्धकलेत त्या पारंगत होत्याच, शिवाय स्त्रियांचे सैनिक दल त्यांनी तयार केलं होतं. अहिल्याबाईंचा सहवास लाभलेला हा राजवाडा डोळे भरून पाहिला. तिथून मी गेले रेवा सोसायटी बघायला. उतरतानाच रेवा सोसायटीचा बोर्ड आहे. अहिल्याबाईंनी देशातल्या विविध भागातून विणकरांना बोलवून महेश्वरी साडी निर्मितीला चालना दिली. इथे कित्येक हातमागावर साडी तयार होत होती. आजच्या जगप्रसिद्ध महेश्वरी साड्या या त्यांचीच देणगी आहे. तर महेश्वरमध्ये आपल्याला सबस्क्रायबर भेटलेत. नाव काय आपलं? प्रमोद पाटील, ठाणे. ठाण्यावरून आहेत. ही आमची सेकंड ट्रिप आहे. लेटेस्ट मे महिन्यामध्ये आलो होतो. बरोबर. पुन्हा आलो आता. महेश्वर कसं परत येण्यासारखं पण आहे. आणि खास करून लेडीजला जास्त अट्रॅक्शन आहे. होय. महेश्वरी साडी. त्यानंतर मी किल्ल्यातील चौकात पोहोचले. काय सुंदर चौक आहे माहिती आहे हा. तिथून असं दृश्य दिसतं. मी सगळ्यात आधी अहिल्याश्वर मंदिराकडे गेले. अहिल्याबाईंच्या सुनेने म्हणजेच कृष्णाबाईंनी अहिल्याबाईंच्या स्मृतीप्रित्यर्थ हे मंदिर बांधले. अहिल्याश्वर मंदिरात आल्यावर म्हणजे आपण ज्या द्वारातून प्रवेश करतो ना, तर त्या द्वारावरती गणपती बाप्पाचं शिल्प आहे. ते नक्की बघा. असा तो छान गुटगुटीत गणपती बाप्पा आहे. तर मला ते शिल्प खूप आवडलं. मंदिरात आतमध्ये शिवपिंडी आणि अहिल्याबाईंची मूर्ती आहे. अहिल्याश्वर मंदिर खूपच सुंदर आहे. आणि इथं आल्यावरती काय बघायचं माहिती आहे, इथे खाली ना असे डिझाईन आहेत केलेले, म्हणजे चौकटीमध्ये डिझाईन आहेत. तर त्यामध्ये रांगोळीचं डिझाईन आहे, मेहंदीचं डिझाईन आहे, वास्तुशास्त्राचं डिझाईन आहे. तर तीच डिझाईन महेश्वरी साडीवरती सुद्धा आहेत. किल्ल्याच्या चौकात शिल्पजडित वास्तू दिसते ती विठोजी होळकर यांची छत्री आहे अशी माहिती मिळाली. तुकोजीराव होळकरांचे पुत्र विठोजी होळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ती बांधण्यात आली. एखादा कलाकार किती तन्मयतेने काम करत असेल याचा प्रत्यय ही छत्री पाहताना येतो. एका मोठ्या जोत्यावर ही छत्री आहे. त्यावरची ही गजपट्टी पाहून तर मी स्तंभित झाले होते. तिन्ही बाजूने झरोके असलेली शिल्पकलेनं सजलेली ही छत्री बघायला भरपूर पर्यटक येतात. इथे बाजूला घाटाच्या दिशेला सुंदर सज्जे, तिथून नर्मदा मैयाचं किती सुरेख दर्शन घडतं. इथे झरोक्याच्या ठिकाणी खूप सारे फोटोज काढतात लोक, कारण इथून कमान तर सुंदर दिसते, शिवाय नर्मदेचा असा छान व्ह्यू दिसतो. इथली ना शिल्प अशी बघण्यासारखी आहेत. तर एक शिल्प मला असं दिसलं की वाजंत्री आहेत आणि त्यांच्या नाकामध्ये अशी नथ आहे आणि त्यांची जर म्हणजे ती टोपी बघितली ना तर ती सुद्धा अशी छान अशी अलंकृत केलेली आहे. तर मला विशेष वाटलं हे चित्र. महेश्वर वासिनी अहिल्याबाई होळकरांनी आपला देह ठेवला तो महेश्वरमध्येच. हे त्यांचं दहनस्थळ. महेश्वरचा घाट, किल्ला, त्यावरील देखणं शिल्पकाम हे सारं बघताना अहिल्याबाईंचं स्मरण होतच राहतं. हे इतकं सुंदर ठिकाण आहे ना, तर इथे फोटोग्राफर्सही असतात बरेच. तर मलाही फोटो काढायचा मोह झाला आहे. तर मी इथे एक दादा आहे, त्यांना फोटो काढायला सांगणार आहे आणि त्याची प्रिंट पण घेणार आहे आणि माझ्या ट्रॅव्हलच्या स्क्रॅपबुकमध्ये लावून टाकणार आहे. आपण काढूयात फोटो एक छान. तर हे प्रिंट्स मला काढून दिले त्यांनी आणि खरंच खूप सुंदर आलेत फोटोज. तर मी दाखवते आणि ते ना आपल्याला मोबाईलमध्ये सुद्धा ट्रान्सफर करून देतात. तर हे फोटोज मी काढलेत. हा एक, हा दुसरा, हा उभा असा काढला आहे आणि हा तिसरा, हा पण उभा आहे. यातला मला ना हा खूपच आवडला, फारच आवडला हा फोटो.
तर घाट बघितला आणि मग म्हटलं की हां इथे फोटो एक छान व्हायला पाहिजे. मग मी त्यांना फोटो काढायला दिलं आणि फोटो काढला. अर्थात मी हा घाट असा व्यवस्थित बघितला आणि मग फोटो काढण्याचा आनंद असा द्विगुणित झाला. तर या छान छान फोटोज काढा, घाटाची माहितीही घ्या, मस्त वाटतंय. आजच्या काळात फोटोजची फिजिकल कॉपी हातात धरण्याची मजाच वेगळी आहे. संध्याकाळ झाली. घाटावरून सूर्यास्त फार सुरेख दिसतो. तिथून मी नर्मदा मैयाच्या आरतीसाठी घाटावर परत आले. नर्मदा मैयाची मूर्ती आरतीच्या स्थळी स्थानापन्न केली होती. मला भाग्य मिळालंय नर्मदा मैयाच्या आरतीची तयारी करण्याचं. तर इथे दिवे आहेत, तर त्यामध्ये मी आता वाती लावणार आहे. लावूयात आपण, पण तुम्ही पण सामील व्हा. कितना अच्छा स्मेल है. हाँ प्रभु की चीज़ है तो अच्छी स्मेल आएगी बोलते. नर्मदे हर. तर छान असा टिका लावून मी आरतीसाठी आता तयार झाली आहे. मी इथे बसून आता आरती बघणार आहे. हळूहळू गर्दी जमा होईल. मी लवकर आली आहे त्यामुळे मला आरतीची तयारी करण्याचं भाग्यसुद्धा लाभलं. खूप छान वाटतंय, खूपच भारी वाटतं मला. साधारण 7:45च्या सुमारास नर्मदा मैयाची पूजा सुरू होते. त्यानंतर धुपारती करत नर्मदाष्टक म्हटले जाते. नंतर अत्यंत उत्साही वातावरणात नर्मदा मैयाची आरती म्हटली जाते. इतकं विलक्षण ऊर्जेनं भरलेलं वातावरण असतं तेव्हा. माझ्यासाठी ही आरती म्हणजे अगदी अविस्मरणीय अनुभव होता. दुसऱ्या दिवशी मी गेले नर्मदेचं एक वेगळं रूप बघायला. हो, हे नर्मदेचं एक अवखळ रूप. महेश्वरपासून साधारण 7 किलोमीटरवर असणारं हे ठिकाण आहे सहस्त्रधारा. इथे गाडीनेही पोहोचता येतं आणि बोटीनेही. तर मी आता सहस्त्रधाराजवळ पोहोचलेली आहे. मे बी पाण्याचा आवाज खूप जास्त येत असेल तुम्हाला, कारण पाणी वाहतंयच तसं. तर महेश्वरमध्ये शांत संथ वाहणारी नर्मदा, इथं तिचं वेगळंच रूप बघायला मिळत आहे. तर ती दगडांवरून अशी खळाळत अशी अवखळपणे वाहताना दिसतेय मला. खूप सुंदर दृश्य आहे आणि खूप सुंदर आहे सहस्त्रधारा. आणि आता फेब्रुवारीचा महिना सुरू आहे तरी पाणी इथे मला पुष्कळ दिसतंय. इथे आल्यावर सुद्धा मला इतकं भारी वाटलं ना, की अशी मोकळी ढाकळी अशी होऊन छान वाहतीये नर्मदा. आणि इथे ना कायाकिंगसुद्धा करतात, म्हणजे तिथे 2 मुलं आहेत जी कायाकिंग करतात. आणि इकडे स्पर्धासुद्धा होतात असं मला समजलं. तर असं हे सहस्त्रधारा आहे. या सहस्त्रधारेची एक सुंदर कथा आहे. या माहिष्मतीचे राजा होते श्री कार्तवीर्यार्जुन. त्यांना प्रभू दत्तात्रेयांनी 1000 बाहू वर म्हणून दिले होते. तर श्री सहस्त्रार्जुन इथे जलक्रीडा करत असताना त्यांनी आपल्या 1000 बाहूंनी नर्मदेचा प्रवाह रोखला. पण मैया त्या 1000 बाहूतून निसटून सहस्त्रधारांनी वाहू लागली. राजराजेश्वर सहस्त्रार्जुन यांचे मंदिर महेश्वरमध्ये. सहस्त्रधारा बघून मी तिकडेच गेले. मंदिरात शिवलिंग रूपात सहस्त्रार्जुन विराजमान आहे. मंदिराचे नूतनीकरण झाले, पण मंदिरातील हे 11 दीप जवळजवळ 550 वर्षाहून अधिक काळ रात्रंदिवस अखंड तेवत आहेत. सहस्त्रार्जुन यांच्या महिमेची माहिती इथल्या फलकावरती दिली आहे. वा, खूपच सुंदर दर्शन झालं तिथे.
आणि आता मी आली आहे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये. तिथेच पायऱ्या आहेत, म्हणजे सहस्त्रार्जुन मंदिराच्या बाजूनेच पायऱ्या जातात खाली. त्या उतरल्या की काशी विश्वनाथ मंदिरात आपण पोहोचतो. तर इथे आता दिसतंय मला मंदिर. हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे. बघूयात. हां, तिथे लिहिलीच आहे माहिती की देवी अहिल्याबाई द्वारा सन 1786 में निर्मित, म्हणजे 1786 निर्माण झालं या मंदिराचं. महेश्वरमधील हे अजून एक महत्त्वाचं मंदिर. मंदिरात काशी विश्वेश्वरांची मोठी पिंडी आहे. मंदिर ही मोठं आणि प्रशस्त आहे आणि इथून नर्मदेचं सुंदर दर्शन घडतं. खूप सुंदर दर्शन झालं राजराजेश्वर आणि काशी विश्वनाथांचं. खूप असा आनंद वाटतोय मला. आणि मी तर मी काशी विश्वनाथ मंदिरात एकटीच आहे. मगाशी आरती झाली आणि आता सगळे म्हणजे जे लोक आले होते, भाविक आले होते, ते निघून गेले. तर मी एकटीच आहे या मंदिरामध्ये. आणि कसं आहे की स्लो ट्रॅव्हल करते, एकटी फिरते, तर माझ्याकडे हवा तितका वेळ आहे. मी पाहिजे तितका वेळ इथे थांबू शकते. तर अशी गोष्ट आहे. तर हा एक बेनिफिट असतो एकटीनं प्रवास करण्याचा आणि स्लो ट्रॅव्हल करण्याचा. तर मला खूपच आनंद होतो. म्हणजे मी ती भावना नाही व्यक्त करू शकत आहे, पण असा आनंद वाटतोय मला. खूप प्रसन्न वाटतं अगदी. महेश्वरमध्ये एक गल्ली विणकरांचीच आहे. तिथे हातमागावर महेश्वरी साड्या तयार करण्याचं काम सुरू असतं आणि कानाला असे ताल ऐकू येतात. प्रत्येक हँडलूममध्ये 100 मीटरचा ताना असतो. यामध्ये जवळजवळ 16 साड्या बनतात. हा ताना प्युअर सिल्क, प्युअर कॉटन, कॉटन सिल्क असा असतो. तो डिज़ाइन इस पे सेट होती है ना ग्राफ पे. अपने को लेरिया या चटाई जो भी अपने को बॉर्डर रखना पड़ती है, तो फिर उस हिसाब से ग्राफ बनाना पड़ता है. ग्राफ से इस पे डॉबी पे सेटिंग होती है. हे वर जे दिसतंय ना, त्याला डॉबी म्हणतात. साडीवरची डिझाईन उमटते ती या डॉबीवर तयार केलेली असते. तिथे या ताई 2 पेडल वापरून डॉबी चालवत होत्या आणि त्यातून साडीचा काठ तयार होत होता. काठावरची ही डिझाईन नर्मदेच्या लाटांपासून प्रेरित होऊन तयार झालेली लहेरिया डिझाईन आहे. या साडीवर जे पट्ट्यांचं डिझाईन आहे ते करायला कठीण आहे. 4 पेडल योग्य सिक्वेन्सने चालवून हे डिझाईन साडीवर तयार होतं. मी सुचवेन हे बघायला थोडा जास्तीचा वेळ काढून जावा, म्हणजे सगळी सविस्तर माहिती मिळेल आणि साडी खरेदीचा आनंदही घेता येईल. तर मी हा दुपट्टा खरेदी केला आहे. हा दुपट्टा का खरेदी केला तर हा सगळ्यावरती जातो. तर हा दुपट्टा असा थोडासा असा क्रीम बेज कलरमध्ये आहे. तर हा खरेदी केला आहे. त्याला जूटचं असं लायनिंगसुद्धा आहे छान. तर त्याची प्राईस आहे किती 1300 रुपये. हँडलूममध्ये वेळ घालवून साडी दुपट्टा खरेदी करून मी होमस्टेवर परत आले. आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि जेवणाला दाल बाटी आहे. दाल तयार झाली आहे, बाटीची तयारी सुरू आहे. तर ते मी आता बघतीये. बाटी काही अशा फक्त पिठाचा गोळा करायचा नसतो, तर त्याचा असा आधी उंडा करायचा, तो दुमडायचा, मग त्यात हवा राहील अशा पद्धतीने तो गोल गोल करायचा. मी करून बघितली एक बाटी, पण मला काही ती जमली नाही नीट. दीपिकाने पटापट बाटी केल्या. या बाटी भाजण्यासाठी शेणी जाळल्या. त्याचे निखारे झाले की त्यावर बाटी भाजायला ठेवल्या. त्या ठेवल्या की पटपट उलटत राहायच्या, म्हणजे व्यवस्थित खरपूस भाजल्या जातात. त्याला चीर पडली की केकसारखा भाजका गंध येऊ लागतो. मग अजून थोडा वेळ भाजायच्या की बाटी तयार. नंतर त्यावरील राख झटकून त्या पुसून घ्यायच्या. बेस्ट पार्ट म्हणजे हलक्या फोडून साजूक तुपात बुडवून काढायच्या. त्या दिवशी मी एकदम पारंपरिक घरगुती पद्धतीने केलेल्या दाल बाटी चुरम्याचा आस्वाद घेत होते. बाटी कुस्करली
त्यावर दाल घातली आणि छान कालवून पहिला घास खाल्ला. दाल बाटीचा पहिला घास. और उसके साथ प्याज खाते हैं. बहुत बढ़िया. मैं फैन हो गई दाल बाटी की, सच में. मम्मी बोल रहे धूप में ही बैठ के खा रहे हैं. हाँ नहीं ठीक है, धूप नहीं ज़्यादा लग रही. खा लो, मुझे नहीं अच्छा लगता. अरे नाही आंटी. खा रहे हो. काकू म्हणतात की उन्हात बसून खाऊ नको, साथ बसून खावे, म्हणजे की नाही ते बसून छान वाटतंय खायला. तर इथले लोक ना खरंच खूप नम्र आहेत आणि नम्रतेनं बोलतात, काळजीपूर्वक वागतात सगळीकडेच. आणि हा चुरमा. या चुरम्यामध्ये काजू आहे, बदाम आहे, शिवाय बेदाणे सुद्धा आहेत आणि ते इतकं गूळ आहे आणि इतकी छान ती अशी टेस्ट जमून आली आहे ना. एकदम गोड असं नाही आहे, खूपच मस्त. मी खरंच फॅन झाली आहे या जेवणाची, खरंच फॅन झाली आहे. निमाडी खाद्य संस्कृतीतील या प्रसिद्ध पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेतला. पहिल्या दिवसापासून मला उत्सुकता होती की हे नदीच्या मध्ये असलेलं मंदिर कसं असेल. या ट्रिपचा शेवट मी तिथे करायचं असं ठरवलं. बोटीने 3 मिनिटात मंदिरापाशी पोहोचले. अडकले. तर इकडे हे बाणेश्वर मंदिर आहे, ज्याच्या चारी बाजूने पाणी आहे. आता पाहता क्षणी मोहिनी घातली या मंदिरानं. एका कथेनुसार बाणासूर या असुराने इथे तपश्चर्या करून भगवान महादेवांना प्रसन्न केलं. हे मंदिर 9व्या-10व्या शतकातील आहे असं म्हणतात. तिथे मी पूजा केली. संध्याकाळच्या वेळी दिवा लावला. इथून सूर्यास्त तर फार सुंदर दिसतो. आत्ताच मी पूजा केली आणि पूजा करून आल्यावर इथे मंदिराच्या कठड्यावरती बसले आणि समोर माझ्या खूप सुंदर सूर्यास्त होतोय. माझ्या चारी बाजूने नर्मदेचं पाणी आहे. मी जिथं बसली आहे ते भगवान महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं बसून मी सुंदर निसर्गाचा आविष्कार बघतीये. सुंदर वाटतंय मला, म्हणजे मी सांगू नाही शकत, पण खूप आनंदी आहे मी. नर्मदा मैयाला आनंदकंदी का म्हणतात हे इथं आल्यावरती समजलंच. अहिल्याबाईंची स्त्री शक्तीची उंची अनुभवण्यासाठी, महेश्वरी साडी बघण्यासाठी, इथल्या लोकांकडून आणि नर्मदा माईकडून माया करवून घेण्यासाठी महेश्वरला जरूर या. भेटू आपण पुढच्या भटकंतीत. बाय.